नमस्कार. आजचा योगा फ्लो जो आहे तो खास प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या जेस्टेशनल डायबिटीजसाठी आहे. सो तो डायबिटीज होऊ नये किंवा जर असेल तर ती शुगर लेवल बॅलन्स करावी यासाठी आजचा फ्लो आहे. मी माझी ओळख करून देते. मी सायली कल्पेश वैद्य, द फर्टिलिटी अँड प्रेग्नन्सी योगा एक्सपर्ट. गेल्या 5 वर्षात मी अनेक कपांना नॅचरल कन्सेप्शनसाठी आणि सुलभरित्या प्रस्तुती व्हावी यासाठी योग मार्गाने मार्गदर्शन करत आहे. सो आजचा जो विषय आहे आपला जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे नक्की काय? तर आपल्या प्रेग्नन्सीच्या काळात होणाऱ्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे आपलं इन्सुलिनचं सिक्रेशन जे आहे ते सुद्धा इम्बॅलन्स होतं आणि त्यामुळे शरीरातील रक्त जे आहे आपलं त्यामध्ये शुगर मात्रा जी आहे ती वाढते आणि त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. तर ह्याची लक्षणं जी आहेत ती पटकन आपल्याला कळत नाही, कारण ती खूप सिंपल आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये इतर वेळेला सुद्धा ती जाणवू शकतात. जसं की सारखी लघवीला लागणं, फ्रिक्वेंट युरिनेशन आहे, सारखी तहान लागणं किंवा थकवा जाणवणं, ही कॉमन लक्षणं आपल्याला या काळात जाणवतात. किंवा काही जणींना शुगर क्रेविंगसुद्धा खूप जास्त प्रमाणात जाणवतं. सो त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या गायनॅकशी डिस्कस करून काही ब्लड टेस्ट करू शकता. त्यासोबतच ही स्पेसिफिक ब्लड टेस्ट जी आहे जेस्टेशनल डायबिटीजच्या रिलेटेड ती 22 ते 28 या प्रेग्नन्सीच्या आठवड्यामध्ये केली जाते. सो तुमचा तो वीक सुरू असेल तर जस्ट एकदा गायनॅकला विचारा की आपण ती टेस्ट कधी करायची, कारण त्या काळात शुगरची मात्रा वाढण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण आपल्या बाळाची छान ग्रोथ होत असते, त्यामुळे पॅनक्रियाजवर एक प्रेशर येत असतं, त्यामुळे पण इन्सुलिन सिक्रेशन डिस्टर्ब होऊ शकतं. मग जर असं असेल तर तुम्हाला ॲडिशनल इन्सुलिन दिलं जातं. मग त्या केसमध्ये काही घाबरण्याचं कारण नाही आहे. पण त्यासोबतच जर तुम्ही हा योग फ्लो केलात तर तुमच्या ॲडिशनल इन्सुलिन द्यायची वेळ येणार नाही कदाचित. सो जे काही आहे ते आपल्याला आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवून ती प्रोसेस फॉलो करायची आहे, ती ट्रीटमेंट फॉलो करायची आहे, जेणेकरून आपली प्रीटर्म डिलिव्हरी अवॉइड होऊ शकते, आपल्या बाळाची व्यवस्थित आपल्या गर्भात वाढ होऊ शकते आणि मग आफ्टर डिलिव्हरी आपली जी शुगर लेवल आहे ती बॅलन्स होऊ शकते. सो काही प्रिकॉशन्स आहेत या केसमध्ये, जसं की खूप जास्त गोड खायची इच्छा होत असेल तरी तुम्ही हेल्दी गोड खायचा प्रयत्न करा, जसं की खजूर आहे. पण ते पण तुम्ही तुमच्या गायनॅकच्या मदतीनेच तुम्हाला हे डायटरी चेंजेस करायचे आहेत. फास्ट फूड खाणं कम्प्लिटली अवॉइड करा. देन तूप आणि पोळी हे जर तुम्ही जास्त प्रमाणात खात असाल तर ते सुद्धा थोडं कमी करा. भाताचं प्रमाण थोडं कमी करा जर तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीस असेल तर. सो या केसमध्ये आपल्याला कुठली योगासनं केली पाहिजे तर ती आता आपण शिकूया. सो काही सिंपल योगासनं आहेत जी तिन्ही ट्रान्झिस्टरमध्ये तुम्ही इझिली करू शकता अशी आहेत. स्टील योगासनं करायच्या आधी आपल्याला आपल्या गायनॅकची परमिशन घ्यायची आहे की मी योगासनं करू शकते का, आणि तरच तुमची योग जर्नी सुरू करायची आहे. सो आपल्याला कम्फर्टेबल बसायचं आहे, आपले बॅक स्ट्रेट ठेवायचे. तुम्ही आपल्या बटक्सच्या खाली गरज वाटली तर एखादी उशी ठेवू शकता. बटक्सच्या खाली एखादी उशी असेल तर आपल्याला छान सपोर्ट मिळतो. डोळे बंद करायचे. आपण 3 ओंकारपासून सुरुवात करूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना ओंकार. स्लोली आपली सायकल कंप्लीट करायची. आपल्याला स्वतःला अफर्मेशन्स द्यायच्यात. त्यासाठी आपल्या उजव्या हाताचे 3 बोटं आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्यात. मी आनंदी आहे. माझं आणि माझ्या बाळाचं आरोग्य उत्तम आहे. माझं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स आहे. योग्य दिवशी योग्य वेळी माझे सहजरित्या नॉर्मल नॅचरल डिलिव्हरी होत आहे. मी एका आनंदी, आरोग्य संपन्न, दीर्घायू बाळाला
या सुंदर जगात प्रस्तुत करत आहे. मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते. राईट हँड रिलीज करायचे, दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचे आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे ओपन करायचे. सो अफर्मेशन्समध्ये आपण कुठेही असं म्हटलं नाही की माझी शुगर लेवल बॅलन्स होते, शुगर लेवल कमी होते, जेणेकरून कुठेही निगेटिव्हली मॅनिफेस्ट नको व्हायला. सो आपण सिम्पल म्हटलंय की आपला हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होऊ दे. सो आपला एक हात जो आहे तो आपल्या पोटावर ठेवायचा आहे, आपल्या बाळाशी कनेक्ट व्हायचं आहे, बाळाला सांगायचं की आता आई योगाभ्यास करणार आहे. सो हे बाळा, पुढचे काही मिनटं आई छान योगाभ्यास करणार आहे. आई जेव्हा योगाभ्यास करते तेव्हा आई छान मेंटली रिलॅक्स असते, त्यामुळे तुला सुद्धा छान आनंद मिळतो, तू सुद्धा कम्फर्टेबल असतोस, तुझी सुद्धा मला मॅक्झिमम मुवमेंट जाणवते. सो तू सुद्धा मजा कर, आई सुद्धा आता छान प्रॅक्टिस करणार आहे. हळूहळू आपला वेळ घेत डोळे ओपन करायचे. सो छोट्या छोट्या गोष्टी आपण बाळाशी जेवढं बोलू तेवढं इझिली आपण बाळाशी छान कनेक्ट होऊ आणि आपला बॉन्ड छान इम्प्रूव्ह होईल. ओके, सो आपण सिम्पल ट्विस्टिंग प्रॅक्टिसेस करतोय. सो आपला लेफ्ट हँड जो आहे तो आपल्या राईट नीवर ठेवायचा आहे, उजव्या गुडघ्यावर, उजवा हात आपल्या शरीराच्या पाठी आणि उजव्या साईडनी पाठी बघायचे. डोळे बंद, मेंटेन. ट्विस्ट तुम्हाला जेवढा कम्फर्टेबल आहे तेवढाच द्या. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली समोर बघायचे, पाठचा हात रिलीज करायचे, पुढचा हात रिलीज करायचे. सेम अपोजिट साईडनी आता राईट हँड आपल्या लेफ्ट नीवर ठेवायचे, लेफ्ट हँड आपल्या शरीराच्या पाठी, लेफ्ट साईडनी पाठी बघायचे. आपल्या पोटावर जास्त ताण नाही येते, हलकासं ट्विस्ट आहे ज्यामुळे आपल्या पॅनक्रियाजवर ताण येते, आपले इन्सुलिन सिक्रेशन छान बॅलन्स होत आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे, स्लोली समोर बघायचे, राईट हँड रिलीज करायचे, लेफ्ट हँड रिलीज करायचे अँड रिलॅक्स. हळूहळू डोळे ओपन करायचे. आता आपल्याला प्रॅक्टिस करायची पादांगुष्ठम. त्यासाठी आपण आपल्या गुडघ्यावर आणि पायाच्या बोटांवर बसायचे. इथे तुम्ही कम्फर्टेबल असाल तर दोन साईडला 2 उशा घेऊन ठेवा किंवा योगा ब्लॉक्स तुम्ही घेऊ शकता फॉर अ सपोर्ट. आणि हळूहळू आपले गुडघे वरती उचलायच्यात आणि पायाची बोटं जमिनीवर ठेवायच्यात. मला प्रॉपर दिसावं यासाठी. सो गुडघे जे आहेत ते जमिनीपासून लिफ्टेड आहेत आणि पायाची बोटं जमिनीवर आहेत. सपोर्टसाठी तुम्ही दोन्ही साईडला 2 उशा ठेवू शकता. बॅक स्ट्रेट ठेवायच्या आणि नजर एखाद्या ऑब्जेक्टवर फिक्स ठेवायचं. यामुळे आपल्या लोअर बॉडी पार्टचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित व्हायला मदत होते. हळूहळू आपले गुडघे जमिनीवर ठेवायचे आहेत. वज्रासनात काही क्षण थांबायचे. सो ही पण खूप सिम्पल प्रॅक्टिस आहे, पण त्यामुळे तुमचे गुडघे, अँकल जॉईंट ह्याची स्ट्रेंथ वाढते. सो आपलं जे वाढणारं वजन आहे प्रेग्नन्सीमध्ये ती छान बिल्ड करण्यासाठी सुद्धा हे इफेक्टिव्ह आहे. ओके, सो आपलं शरीराचं वाढणारं वजन आपल्या पायांनी छान सहन करावं, त्यांची स्ट्रेंथ वाढावी, ह्यासाठी या प्रॅक्टिसेस इफेक्टिव्ह आहेत. आता आपण हनुमंतासन करणार आहोत. सो आपला डावा पाय मी ॲज इट इज वज्रासनात ठेवलेला आहे. आपल्याला आपला उजवा पाय स्ट्रेट करायचं आहे. ओके, सो तुम्ही तिन्ही ट्रायमिस्टरमध्ये करू शकता, पण लास्ट ट्रायमिस्टरमध्ये तुम्हाला नसेल कम्फर्टेबल होत तर अवॉइड करा. सो एक पाय आपला वज्रासनात आहे, एक गुडघा अँकल जॉईंट सरळ आहे. सो तुम्हाला इझिली जेवढं होईल तेवढं करा. मध्ये तुम्ही थोडी गॅप ठेवू शकता. सो यामुळे आपल्या पॅनक्रियाजवर प्रेशर येत आहे. समोर बघायचे, दोन्ही हात शक्य असेल तर नमस्कार पोझिशनला, अदरवाईज तुम्ही जमिनीवर ठेवून सपोर्ट घेऊ शकता. डोळे ओपनच ठेवा फॉर बॅलन्सिंग.
हळूहळू आता आपल्याला लेग चेंज करायचं आहे. तुम्हाला समोरून पण दाखवते. सो उजवा पाय जो आहे तो आपण वज्रासनात ठेवलेला आहे. डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. तुम्ही दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवू शकता सो दॅट आपल्या पोटासाठी छान स्पेस मिळेल. आपल्या थाईजचं जे ताण आहे ते आपल्या ओव्हरीजवर येत आहे ते फील करायचं आहे. तुम्ही आपल्या हातावर पण पाय ठेवू शकता. समोर बघायचे आणि 4 ते 5 श्वास प्रश्वास मेंटेन करायचे. हळूहळू आपल्याला आसन रिलीज करायचंय. त्यासाठी आपला लेफ्ट लेग रिलीज करायचंय, राईट लेग रिलीज करायचंय अँड रिलॅक्स. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, मान एका साईडला. आता आपल्याला वक्रासन करायचंय. हे प्रेग्नन्सी स्पेशल व्हेरिएशन आहे. सो तुम्ही बटक्सच्या खाली एक उशी घेऊ शकता फॉर अ सपोर्ट जर तुम्हाला गरज वाटत असेल तर. दोन्ही पाय आपण स्ट्रेट केलेले आहेत. आपले डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. डावा कोपरा जो आहे तो डाव्या गुडघ्याच्या समोरून घ्यायचा. उजवा हात आपल्या शरीराच्या पाठी घेऊन जायचे आणि उजव्या साईडने पाठी बघायचंय. तुम्ही आता डोळे बंद करू शकता. लक्ष आपल्या श्वासावर. हळूहळू डोळे बंद करायचे. स्लोली समोर बघायचंय. आपला लेफ्ट हँड रिलीज करायचंय, लेफ्ट लेग रिलीज करायचंय. आता सेम राईट साईडने करायचंय. सो उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचंय. उजवा कोपरा उजव्या गुडघ्याच्या समोरून घ्यायचाय. डावा हात शरीराच्या पाठी, डाव्या साईडने पाठी बघायचंय. डोळे बंद. मेंटेन. आपल्या पोटावर कुठल्याही प्रकारचा ताण येत नाहीये. हे वक्रासनचं खास प्रेग्नन्सी स्पेशल व्हेरिएशन आहे. हळूहळू डोळे बंद करायचे. स्लोली समोर बघायचे. आपला लेफ्ट हँड रिलीज करायचे, लेफ्ट लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. ह्याचे हे वेगवेगळे आसनं जे आहेत तर तुम्ही थोडं पॉज करून 2-2 राऊंड सुद्धा करू शकता. हे मोस्टली ट्विस्टिंग आसन्स आणि असे आसनं आहेत की ज्याचा आपल्या पॅनक्रियाजवर ताण येईल. सो आता आपल्याला पाठीवर झोपून काही आसनं करायचे आहेत. सो ते करताना आपल्याला उशी जी आहे ती 2 साईडला ठेवायची. जेव्हा मी पाठीवर झोपेन सो साधारण माझ्या गुडघ्याच्या लाईनला माझ्या उशा असल्या पाहिजेत. सो आपण झोपून वक्रासन करतोय त्यासाठी एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचे. कधीही झोपताना एका साईडला कुशी होत आपल्याला झोपण्याचा प्रयत्न करायचे जेणेकरून आपल्या हृदयावर आपल्या पाठीवर काही ताण येत नाही. आपण झोपून वक्रासन करणार त्याला उत्तान वक्रासन असं म्हणतात. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. आपल्याला उशा ॲडजस्ट करायचे जेणेकरून गुडघे माझे उशीवर येतील. दोन्ही हात इंटरलॉक करायचे. आपल्या डोक्याच्या खालती ठेवायचे आणि हळूहळू आपल्याला आपले दोन्ही गुडघे जेवढे सहज शक्य आहेत तेवढे उजव्या साईडला घेऊन जायचे. अजिबात जबरदस्ती करायची नाहीये. आणि मान डाव्या साईडला. तुम्हाला जिथे कम्फर्टेबल वाटेल तिथे थांबायचे. एक उशी घेऊन कम्फर्टेबल नसेल तर 2 उशीने तुम्ही करू शकता. डोळे बंद. लक्ष आपल्या श्वासावर. त्यामुळे तुमचं बॅक पेन पण कमी होत आहे. खूप रिलॅक्सिंग प्रॅक्टिस आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली मध्ये यायचंय. कंटिन्युएशन मध्ये
डाव्या साईडला जायचं आहे. मान उजव्या साईडला. आपल्याला दोन्ही कोपरे जे आहेत ते जमिनीवरच ठेवायचे आहेत. डोळे बंद. तुम्हाला जर माझ्यासोबत लाईव्ह प्रेग्नन्सी योगची प्रॅक्टिस करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर्स दिलेले आहेत. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून एकदा फ्री डेमो क्लास अटेंड करू शकता. योगा अभ्यास हे योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली केलं तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला चांगले मिळतात. आपल्या काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त केल्या जातात. माझ्यासोबतच माझ्या टीममधले सगळे एक्सपर्ट्स तुम्हाला छान गाईड करतील. आम्ही ह्यामध्ये तुम्हाला गर्भसंस्कारसुद्धा प्रोव्हाइड करतो, ज्यात वेगवेगळे मंत्र, श्लोक तुम्हाला आणि तुमच्या मार्फत तुमच्या बाळाला शिकवले जातात. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली आपले गुडघे आणि मान सोबत आणायचे. दोन्ही हात रिलीज करायचे. 1 बाय 1 लेग रिलीज करायचे आणि आपल्याला आपल्या डाव्या कुशीवर झोपायचं आहे. जस्ट तुम्हाला कम्फर्टेबल व्हावं यासाठी मी म्हटले तुम्ही जस्ट तुमच्या डाव्या कुशीवर झोपा. सो आपल्या डाव्या कुशीवर झोपायचे. 2 गुडघ्यांच्या मध्ये आपल्याला उशे ठेवायचे. हात आपल्या डोक्याच्या खाली. सो प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला रिलॅक्सेशन जे आहे ते कंपल्सरी डाव्या कुशीवर करायचे. सो जस्ट काही क्षण रिलॅक्स करा या पोझिशनमध्ये. आपल्या बाळाची काही मुवमेंट आपल्याला जाणवते का ते फील करा. हळूहळू आपला वेग घेत आपल्या रिलॅक्सेशनमधून बाहेर यायचं. तुमची जर रात्री झोप झाली नसेल तर तुम्ही थोडं जास्त वेळ रिलॅक्सेशन करू शकता. अदरवाईज आपण आता हळूहळू रिलॅक्सेशनमधून बाहेर येऊ आणि प्राणायामाकडे जाऊ. डोळे पण ठेवायचे करायचे. उशी बाजूला घ्यायचे आणि हळूहळू आपला वेग घेत आपल्या जागेवर बसायचे. Well आता तुम्ही कम्फर्टेबल बसून घ्या. अगेन तुम्हाला बटक्सच्या खाली उशी हवी असेल तर एखादी उशी घ्या. प्रेग्नन्सीमध्ये काही वेळेला हार्ड सरफेसवर कम्फर्टेबल नाही होत, सो तुम्ही आरामात उशी घेऊन करू शकता. आपल्याला आता प्राणायाम करायचे. सो आपलं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स व्हावं यासाठी बेस्ट प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. सो प्रेग्नन्सीमध्ये कुठेही श्वास रोखून ठेवायचा नाही आहे, त्यामुळे आपण कुंभक करणार नाही आहोत. जस्ट पूरक आणि रेचकवर फोकस करायचे. जेवढा आपण श्वास घेतोय त्याच्या दुप्पट श्वास सोडण्याचा प्रयत्न करायचा. सो उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायचे. डाव्या साईडली हळूहळू श्वास घ्यायचा आहे. मग शेवटच्या 2 बोटाने डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या साईडली श्वास सोडायचा आहे. परत उजव्या साईडली श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या साईडली श्वास सोडायचा आहे. इथे आपली एक सायकल कंप्लीट झाली. तुम्ही अशा ॲट अ टाइम 5 ते 6 सायकल किंवा यथाशक्ती करू शकता. त्यामुळे आपलं ब्रिदिंग जे आहे ते इम्प्रूव्ह होतं, आपली लंग्स कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते आणि आजचं विशेष बेनिफिट म्हणजे आपलं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स व्हायला मदत होते. सो तुम्ही यथाशक्ती तुमच्या कॅपॅसिटीनुसार हे प्राणायामची सायकल कंप्लीट करू शकता. तुम्हाला जर माझ्यासोबत ही लाईव्ह प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही आता जाऊन डिस्क्रिप्शन चेक करा, म्हणजे तुम्हाला आमच्यासोबत एक फ्री डेमो क्लास अटेंड करता येईल. आणि तुम्हाला आवडलं, आमच्या वाईब्स जुळल्या तर तुम्ही आमच्यासोबत रेग्युलर बेसिसवर प्रॅक्टिस करू शकता.
तुम्हाला अजून काही कन्सर्न असतील प्रेग्नन्सी रिलेटेड, अजून काही स्पेसिफिक योगा फ्लो हवे असतील तर आता कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आम्ही त्या रिलेटेड व्हिडिओज तुमच्यासाठी नक्की बनवू. त्या व्हिडिओज बनवल्यात हे तुम्हाला कळावं यासाठी आपल्या योगा विथ सायली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.